कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली आहे। 33 बंधारे देखील पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। जनजीवन विस्कळीत होण्याची त्यामुळे चिन्ह दिसत आहेत। पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सखल भागांमध्येही पाणी साचतंय। सावरोली ब्रिजवर पाणी आल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर वाहतूक खोपोली मार्गे वळवण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील रोहा निडी रेल्वे सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। सबवेनं ओढ्याचं रूप घेतलंय आणि नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरवर्षी पंपाद्वारे पाणी काढलं जातं, मात्र यंदा पंप बंद असल्यानं हे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये। बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 15 मध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळलंय। या घटनेमध्ये कारचं मोठं नुकसान झालंय आणि सुदैवानं गाडीत कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे। रस्त्यावर झाड पडल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। ही माहिती मिळताच संबंधित पथक घटनास्थळी दाखल होऊन झाड हटवण्याचं काम त्यांनी सुरू केलंय। नागरिकांनी मोठ्या झाडाखाली वाहनं उभी करू नयेत असं आवाहन आता प्रशासन करतंय। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 15 मधली ही दृश्य। एका कारवर मोठं झाड कोसळलंय आणि हे झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय। पश्चिम घाटातील पावसामुळे उजनी धरण भरण्यास सुरुवात झाली आहे। दौंड बंधाऱ्यातून भीमा नदीमध्ये 6883 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे, तर उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास त्यामुळे मदत होतीये। पुणे सोलापूरसाठी ही दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल। पश्चिम घाटातील पावसाचा परिणाम आता उजनी धरणावर दिसू लागलाय। पुणे जिल्ह्यातील दौंड बंधाऱ्यातून सुमारे 6883 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदी पात्रात सुरू आहे आणि त्यामुळेच उजनी धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे। पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणाची पातळी वाढण्यास त्यामुळे मदत होतीये। पुण्यामध्ये खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटलाय। सध्या 4ही धरणांमध्ये मिळून केवळ 17.47% पाणी शिल्लक आहे। मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून टेमघर, पानशेत आणि वरसगाव या परिसरामध्ये पावसाची चांगली नोंद झाली आहे आणि त्यामुळेच गेल्या 24 तासात नव्या पाण्याची आवक झाली असली तरी तूट भरून काढण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या धरणामध्ये सध्या 20.90 टीएमसी पाणीसाठा असून प्रति सेकंद 31,300 क्युसेक पाण्याची आवक होतीये। महाबळेश्वर, नवजा आणि कोयना या परिसरामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे। पाणलोट क्षेत्रासह कराड आणि पाटण या भागातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। तिकडे कोकण विभागातील मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे। काही धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचतोय। बादसा, तिलारी आणि अन्य महत्त्वाच्या धरणांमध्येही पाणी वाढलंय आणि त्यामुळे पिण्याचं पाणी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी दिलासादायक परिस्थिती आहे। आता आपण रत्नागिरीत जाऊया। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे।
आज सकाळपासूनही पाऊस सुरू आहे. पावसाची संततधार आणखी 2 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. खेडची जगबुडी नदी ही इशारा पातळीवर पोहोचली आहे. तर 24 तासात 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा राजापूर मध्ये पडलाय आणि 155 मिलीमीटर इतक्या या पावसाची नोंद झाली आहे. त्या कालोखाल दापोलीमध्ये 149, मंडणगडमध्ये 132 मिलीमीटर, चिपळूणमध्ये 130 आणि खेडमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहर जलमय झाले आहे. अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. नांगरगाव, भांगरवाडी, तुंगारली, रायवूड आणि अन्य भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचं काम सुरू असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. भंडारा जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. भंडारा जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशीही रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आलाय, पण शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.